अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू होतं ते आता एका नव्या वळणावर नव्या टप्प्यात येऊन पोहोचले. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ट्विटर स्वतःचं ट्रुथ सोशल असल्यामुळे ते जे काही ट्विट करतील त्यानंतर ते प्रत्येक वेळी शिफ्ट होत असते आणि वेगवेगळ्या वळणावर पोहोचतच असते. कारण काय झालेलं, मागच्या काही दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्लॉकेड जाहीर केला होता, इराणची नाकेबंदी करायची, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करायचं वगैरे सगळं जाहीर केलं होतं. पण त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती प्रेशर क्रिएट होतं की चायनाचं काय करायचं, कारण चायनाची बरीचशी जहाजं तिथून पास होतात, चायनाची जहाजं अमेरिका अडवणार काय, मग युद्ध होईल काय वगैरे वगैरे प्रश्न होते. त्याचबरोबर भारत होता, भारत देखील आता मागच्या काही दिवसांपासून इराणचं तेल घ्यायला लागलेलं होता. या सगळ्या गोष्टींच्यामुळे एक प्रकारचं प्रेशर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर क्रिएट झालेलं आणि इराणनं मागच्या काही दिवसापासून स्पष्ट केल्याप्रमाणे भारत, चीन यासारख्या देशांसाठी सेफ पॅसेज दिलेला होता, म्हणजे आपली जहाजं आरामात जाऊ येऊ शकत होती. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ट्रुथ सोशलच्या माध्यमातून परत एक नवीन ट्विट केलं आणि जाहीर केले की आता इथून पुढे हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा ब्लॉकेड हा चायनासाठी, भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी असणार नाही. मी आता तो काढून टाकणार आहे असं जाहीर केलंय. भलेही त्यांनी काढून टाकणार असं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात अजूनही तिथं ब्लॉकेड चालू आहे, नाकेबंदी चालू आहे. मग त्याचे इम्प्लिमेंटेशन कधी होणार, काय होणार? याचबरोबर त्यांनी आणखी एक गोष्ट केली, ती म्हणजे इराणच्या तेलासाठी आणि रशियन तेलासाठी जे कन्सेशन दिलेलं होतं ते कन्सेशन देखील काढून टाकलं. म्हणजे आता ह्या जे सँक्शन केलेलं ऑइल आहे ते परत आता कोणी खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे नेमकं या सगळ्याचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो, भारतातल्या तेलाच्या किमती कशा वाढू शकतात, कमी होऊ शकतात आणि याचा ओव्हरऑल आता सध्या अर्थ काय, याचं इम्प्लिमेंटेशन काय, युद्धावरती काय परिणाम होणार आहे, सगळंच बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. अमेरिका आणि चीन या दोन देशांच्या मध्ये एक प्रकारे एकमेकांच्या विरुद्ध उभं राहण्याची वेळ या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये येण्याची शक्यता होती. भलेही चीन कितीही म्हणत असला की आम्ही इराणचं तेल विकत घेत नाही, पण इराणचं तेल चीन विकत घेत असतो. मग ते मलेशियाच्या माध्यमातून फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करून घेत असला तरी इराणचं तेल चीन घेतो हे अमेरिकेला देखील माहिती आहे, पण अमेरिका यावरती ऍक्शन घेत नाही, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील काही म्हटलं तरी चीनचं प्रेशर आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ट्रुथ सोशलवरती एक ट्विट केले आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी अतिशय वेगळ्याच काही गोष्टी बोललेल्या आहेत ज्या आतापर्यंत त्या कधी बोलले नव्हते. त्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितलंय की चीन माझ्यावरती खूप खुश आहे, कारण त्यांच्यासाठी, म्हणजे इथं चीनसाठी असं स्पेसिफिकली म्हटलंय, त्यांच्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी मी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये जे काही ब्लॉकेड केलेलं आहे ते सगळं बंद करणार आहे आणि त्यांच्यासाठी ते खुलं करणार आहे, परमनंटली खुलं करणार आहे आणि अशी वेळ आता पुन्हा कधीही येणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिलं. पुढे ते म्हणतात की याच्या बदल्यात फक्त चीननं एवढंच करायचं मान्य केलंय की ते इराणला कोणत्याही प्रकारचा शस्त्र पुरवठा करणार नाहीत. आता याच्या अगोदर दोन्ही देशांच्या मध्ये लेटर्सच्या माध्यमातून चीन आणि अमेरिकेमध्ये बोलणं झालेलं होतं, हे देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की आता जेव्हा मी पुढच्या महिन्यामध्ये या झी जिनपिंग यांना भेटायला जाणार आहे त्यावेळेला ते मला अतिशय घट्ट अशी मिठी मारणार आहेत, कारण मी त्यांच्यासाठी हे सगळं केलेलं आहे. याच्यापेक्षाही त्यांनी पुढे जे काय बडबडले आहेत नेहमीप्रमाणे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्याकडे भरपूर ताकद आहे, आम्ही कोणालाही मारू शकतो वगैरे वगैरे, पण ते जास्त महत्त्वाचं नाही. त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं हेच आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आम्ही परमनंटली ओपन करतोय, चीनसाठी करतोय, जगासाठी करतोय आणि मी झी जिनपिंग यांना मिठी मारणार आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांचं हे ट्विट वाचल्यानंतर सहजपणे लक्षात येतं की डोनाल्ड ट्रम्प अंडर प्रेशर आहेत, कारण त्यांच्या भाषेमध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत की आम्ही चीनसाठी हे सगळं करतोय, ते जे म्हणतायत की झी जिनपिंग मला घट्ट अशी मिठी मारणार आहेत, म्हणजे इथं मिठी मारण्याची इच्छा ही डोनाल्ड ट्रम्प यांची जास्त दिसते. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं या ट्विटमध्ये एक वाक्य असं देखील आहे की आम्ही आणि चीन मिळून अतिशय स्मार्टपणे हे सगळं करतोय. म्हणजे इथं ते हे दाखवायचा प्रयत्न करतायत की आम्ही जे काही करतोय त्यामध्ये चीन आमच्या सोबत आहे. म्हणजे यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं डेस्परेशन दिसतंय की चीन त्यांच्या सोबत असणं हे त्यांच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भलेही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ परमनंटली ओपन करणार असं सांगितलं असलं तरी त्यांनी कोणतीही वेळ सांगितलेली नाही. त्यामुळे आता सध्या देखील तिथं ब्लॉकेड चालू आहे, नाकेबंदी चालू आहे, इराणच्या शिप्स अडवल्या जात आहेत, या सगळ्या घटना तिथं होत आहेत. त्यामुळं याची कोणतीही वेळ नाही, कोणतीही तारीख नाही. त्यामुळे ही घटना कधी इम्प्लिमेंटेशन होईल, याची अंमलबजावणी कधी होईल हे आता सांगता येत नाही. आणि एखादं जहाज जर इराणमधून जर चीनकडे जात असेल तर त्याच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका काय असणार आहे तेही माहिती नाही, कारण चायनाला जाणारी सगळी जहाजं सोडली जातील, भारताला जाणारी सोडली जातील. म्हणजे काय, ती इराणकडून जाणारी सोडली जातील की बाकीच्या राष्ट्रांच्याकडून, जसं की ओमान, कतार, सौदी अरेबिया यांच्याकडून जाणारी सोडली जातील, याच्याबद्दलचं देखील क्लॅरिफिकेशन नाही. त्यामुळे याबद्दलचे अनेक प्रश्न अजूनही उपस्थित होत आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक घोषणा केलेली आहे, ती म्हणजे त्यांनी सांगितलं की
इराणचं तेल खरेदी करण्यासाठी आणि रशियन तेल खरेदी करण्यासाठी जो काही एक वेवर दिलेला होता, म्हणजे जे सँक्शन लावलेला होता त्यांच्यावरती, तो सँक्शन 1 महिनाभरासाठी उठवलेला होता. ते उठवण्याचं कारण काय होतं? कारण तेलाच्या किमती भडकत होत्या. त्यामुळे रशियाचं तेल आणि इराणचं तेल सगळ्यातल्या सगळ्या देशांना खरेदी करता यावं अशी एक मुभा अमेरिकेने दिलेली होती. का? तर तेलाच्या किमती आटोक्यात राहाव्यात म्हणून. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय की या दोन्ही गोष्टींचं रिन्युअल आम्ही करणार नाही. त्यामुळे 20 तारखेपासून इराणचं तेल भारत खरेदी करू शकणार नाही, कारण पुन्हा एकदा इराणच्या तेलावर सँक्शन्स लावले जातील. आता हे तेल खरेदी करायला सुरुवातच मागच्या 15 दिवसामध्ये झालेली आहे. एका वेळेला तो डिसिजन घेतला, तो डिसिजन घेऊन लगेच आता त्यांनी डिसिजन बदलला. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प इतक्या सहजपणे आणि इतक्या वेळा डिसिजन चेंज करतात की एक आंतरराष्ट्रीय नेत्याची जी प्रतिमा असते ती त्यांच्याकडे बघून कुणाला विश्वासच बसत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलचे भाव जे भारतामध्ये आहेत त्याचं काय होणार? कारण आपण सध्या रशियाकडून तेल विकत घेतोय, इराणकडून देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे झालंय असं की भारताला या सगळ्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या बंदीचा वगैरे काही डायरेक्ट फटका बसलेला नाही. आपलं तेल सध्या रशियामधून येते. पण आता रशियावरचे सँक्शन्स पुन्हा एकदा लागलेले आहेत. इराणवरचे सँक्शन्स पण 19 तारखेपासून लागणार आहेत, कारण त्याला 19 तारखेला 30 दिवस होतील. त्यामुळं आता भारत मग आपलं तेल खरेदी कुठून करणार? सौदी अरेबिया, कतार, ओमान, बहरीन यांच्याकडून खरेदी केलं तर त्या शिप्स इराण पास होऊन देणार नाही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय राहील? अमेरिका या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन कधी करेल? अमेरिकन नेव्ही परत जाणार आहे का? अमेरिका नेमकं हे युद्ध पुन्हा चालू करणार आहे काय? या सगळ्या गोष्टींच्या बद्दल कोणतंही क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही. फक्त झी जिनपिंग यांना खुश करायचं म्हणून एक स्टेटमेंट दिलं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सोडून दिलं. पण प्रत्यक्षात भारतातल्या तेलाच्या किमतींच्यावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. जर भारताला रशियाचं तेल खरेदी करता आलं नाही तर भारतातल्या अंतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींसाठी तो एक फटका असेल. आपण बघितलंय की हे युद्ध जरीही 1.5 महिन्यापेक्षा जास्त चालू असलं तरी प्रत्यक्षात भारतातल्या किमती वाढलेल्या नाहीत, कारण भारतातल्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळं 29 तारखेला बंगालच्या निवडणुकाचा शेवटचा टप्पा, म्हणजे 2 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे, 23 आणि 29ला. त्यामुळे 29 तारखेला बंगालच्या निवडणुका होईपर्यंत, मतदान होईपर्यंत तरी भारतातल्या किमती वाढणार नाहीत असं आपण गॅरंटी देऊन सांगू शकतो. पण 29 एप्रिल नंतर मात्र भारतातल्या तेलाच्या किमती देखील वाढू शकतात, कारण जगभरातल्या तेलाच्या किमती हा जवळजवळ 160% वाढलेल्या आहेत, जरी $100 असा सध्याचा रेट पकडला प्रति बॅरल तरी. त्यामुळे ओव्हरऑल जगाच्या दृष्टीनं हा फटका बसलेला आहे. भारताला देखील या मंथ एंडपर्यंत झळ जाणवायला सुरुवात होईल. त्यामुळे या प्रकरणामध्ये जे प्रश्न अनेक निर्माण झालेले त्यांची उत्तरं आपल्याला लवकरात लवकर मिळतात काय ते बघूया. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत मी तुम्हाला आपल्याला काय होईल ते सांगितलं. या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं काय मत आहे? डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीपणाबद्दलचं तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. हे युद्ध खरोखर लवकर संपेल काय ते तुम्हाला याबद्दल काय वाटतं तेही कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.